लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आषाढी वारीच्या दिंडीत सहभागी होणार आहेत। शरद पवार यांनी राहुल गांधींना वारीत येण्याचं निमंत्रण दिलंय आणि या निमंत्रणावरून भाजप नेत्यांनी शरद पवारांवरच टीका केली आहे। आषाढी वारीच्या दिंडीत राहुल गांधी सहभागी होणार। पवारांच्या राष्ट्रवादीचं राहुल गांधींना निमंत्रण। राहुल गांधींच्या आषाढी वारी सहभागावर महायुतीची टीका। पंढरपूरच्या आषाढी वारीच्या दिंडी सोहळ्यात राहुल गांधी सहभागी होण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या उपस्थितीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि संजय दिना पाटील यांनी राहुल गांधींची भेट घेतली। राहुल गांधींना आषाढीच्या दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं। राहुल गांधी येत्या 14 जुलैला आषाढी वारीच्या दिंडी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येतंय। राहुल गांधी दिंडी सोहळ्यात पायी चालणार असल्याची माहिती आहे। 14 तारखेला राहुलजी वारीमध्ये त्या ठिकाणी माऊलींच्या पालखीबरोबर, तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर आणि संत सोपान काकांच्या पालखीबरोबर चालण्यासाठी आणि वारकरी बांधवांशी हितगुज करण्यासाठी आणि या जगातल्या सगळ्यात मोठ्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि पावलं चालण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितपणे येणार। राहुल गांधींना शरद पवारांनी दिलेल्या निमंत्रणावर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं टीका केली। ज्या शरद पवारांच्या गावातून जगद्गुरु तुकोबारायांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते, त्या पालखीत आणि त्या वारीकडे कधी या शरद पवारांचे पाय 84 वर्षाच्या आयुष्यात वळले नाहीत आणि कोणतं तोंड घेऊन तुम्ही त्या राहुल गांधीला वारीत यायचं निमंत्रण देताय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही राहुल गांधींच्या आषाढी वारीच्या दिंडीमधील सहभागावर टीका केली। विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी राहुल गांधी यांनी जे तमाम हिंदूंचा अपमान केलेला आहे, हिंदू हिंसक आहेत म्हणून असं म्हटलेलं आहे। खरं म्हणजे हिंदू हा सहिष्णू आहे, संयमी आहे। राज्यामध्ये नाही देशामध्ये राहणारा या राहुल गांधींना कधी माफ करणार नाही, कारण तो संयमी सहिष्णू जरूर आहे। राहुल गांधींनी भाजपच्या हिंदुत्वावर टीका केली होती। त्यानंतर राहुल गांधी स्वतः वारीत सहभागी होणार असल्यानं विरोधकांमध्ये चैतन्य निर्माण झालंय। अमोल धर्माधिकारीसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।